कसं होईल ते. हा प्रश्न विचारला तर त्याची आम्हाला गरजच नाही, कारण का आमचं नेटवर्कच आहे. अरे कसलं नेटवर्क आहे? शेतकरी सोडून नेटवर्क आहे तुमचं? जे तुम्ही उसाला दर द्यायचा नाही, अहो शेतकऱ्याचं कांड मारायचं, घट आणायची. आता आज नशिबानं आहे की आपल्यात उसाचं चालू आहे, म्हणजे उसाला FRP मिळवून द्यायचा एकमेव कायदा जर करून घेतला असेल तर तो शेट्टी साहेबांनी केलेला. त्यात सगळ्यात महत्वाचं की त्या एकच असं पीक आहे की त्याला FRP मिळते. याच्यामध्ये आहे आणि ती म्हणजे साखर कारखानदारांची. सगळे साखर कारखानदार या आणि त्या आघाडीतल्या आतनं एकच आहे आणि त्यांचं टार्गेट कोण असेल तर तो मी आहे. मी का तर मी सातत्यानं आंदोलन करून ऊस उत्पादकांना चांगला पैसा मिळवून देतो. पण एकदा काय व्हायचं ते खर्च होऊन दे, पण याला एकदा अक्कल घडवायची या जिद्दीनं हे कारखानदार एरियाला पेटलेले आहेत. 2 दिवसापूर्वीची घटना सांगतो की जयंत पाटलांनी आपल्या कार्यकर्त्यांना तंबी दिली की अचानक गावात राजू शेट्टी येतील, ते कोणाच्या तरी घरात जातील. मग घरात आले, मग चहा नाही कसं म्हणायचं म्हणून तुम्ही चहा द्याल, हे असलं काही चालणार नाही. कुणीही चहा द्यायचा नाही आणि घरात थांबायचं नाही. तुम्ही घरात आले, तुम्ही घरात जायचं नाही. आणि ते घरात आलं तर तुम्ही घरातनं बाहेर पडा असं सांगितलं गेलं. म्हणजे इतक्या टोकाला आता राजकारणी केलेलं आहे. आणि हेच जयंत पाटील मग आव्हाडांच्या घराकडे चहा प्यायला कसं काय जातात, यड्रावकरांच्या घरला कसं काय चहा प्यायला जातात. बरं आव्हाडे हे भाजपमध्ये आणि जयंत पाटील महाविकास आघाडीमध्ये, यांचं कसं काय चालते चहा प्यायचं. यड्रावकर शिंदे गट शिवसेना हे राष्ट्रवादी, ह्यांचं कसं चालतंय. म्हणजे यांनी काही केलं तर चालेल पण लोकांनी करायचं नाही अशा प्रकारचा दबाव त्रास द्यायचं काम चालू आहे. काल माझ्या मागोमाग पूर्ण दिवसभर शेती खात्याचे चिटबॉय होते, बातम्या द्यायला, कोणाला भेटलो, काय झालं सांगायला. मग रात्रीच्या सभेत म्हटलं की तसं कशाला करताय, एवढ्या उन्हात त्या विचारांना मोटरसायकलला कशाला पाठवताय, माझ्याच गाडीत बसवा, म्हणजे सगळी डिटेल माहिती मिळेल तुम्हाला. मी कुठं जातो, कुणाकडे जातो, कुणावर फोननं बोलतो, काय बोलतो, सगळी माहिती कळेल ना. असला रडीचा डाव कशाला खेळताय. तेव्हा आता ते सगळीकडे त्यांनी त्यांच्या पद्धतीने फिल्डिंग लावलेली आहे. धडाधड त्यांची सामुग्री जमा झालेली आहेत. प्रचाराचा धडाका लावतील सगळे कारखानदार, भाजपमधले सुद्धा कारखानदार, आणि मग विरोधात शेतकरी म्हणजे आणि मी, असे एकूण लढायचं चित्र आहे. तर ह्याला न डबा मागता, कारण मी सगळीकडं आपल्याला अतिशय चांगलं असं वातावरण आहे. शिराळा असून दे, पाळवा असून दे, मिरज असून दे, तासगाव, हे हातकणंगले, शिरोळ, त्याचबरोबर पन्हाळा शेवडी, ह्या सगळ्या मतदारसंघामध्ये आपल्याला अतिशय चांगली परिस्थिती आहे. तेव्हा मला असं वाटतं की तुम्ही लोकांनी खंबीरपणानं राहावं. वंचितचा उमेदवार हा स्पर्धेतला उमेदवार नाही आहे आणि त्यामुळे तो मतं खायसाठी राहिला. पण यावेळी लोकही सावध झाले, त्यामुळे कितपत त्याला मत 30-40 हजारच्या पुढे जाते असं वाटत नाही. आणि मग अशा परिस्थितीमध्ये आपल्याला सगळ्यांना जर जिंकण्याच्या मैदानाच्या एकदम टप्प्याला आलेला आहे, कुठे घोटाळा होऊ नये म्हणून सगळ्यांनी डोळ्यात तेल घालून आपल्याला या सगळ्या गोष्टीचं राखण करावं लागणार आहे. निवडणुकीला तुम्हीच उभा राहिला असं समजायचं आणि नियोजन करायचं. मग कसा निवडून येत नाही बघू, अशा पद्धतीनं सगळ्या गावामध्ये जाऊन प्रभावना करून त्यांना सूचना देऊन आम्ही आलेलो आहोत. शिरोदवाडांना सुद्धा भरभक्कम असा पाठिंबा द्यावा अशी अपेक्षा व्यक्त करून थांबतो. धन्यवाद. संध्याकाळी शिरशीला सभा